शुभ सकाळ. तर आज रविवार आहे आणि मी इथं आमच्या कुलदैवतांची पूजा करून घेते. त्यांना गुलाल वगैरे, गुलाबाचं फूल असं त्यांची मी पूजा करून घेते. तर आज आमचा उपवास असतो आमच्या कुलदैवतांचा. तर पूजा करून मी लगेच किचनमध्ये कामाला लागलेली आहे. तिकडे श्लोकच्या शाळेचा डब्बा आणि त्यांचा ऑफिसचा डब्बा जागेवर ठेवते. मी उद्या पटकन हातात येतं. तिकडे श्लोक दूध घेऊन आलेला आहे. तर बॅगमधून मी दूध काढते. तर श्लोक इकडं नवीनच मॅगी घेऊन आलेला होता, कोरियन. तर बघते त्या पॅकेटवरती वाचून बघितलं कशी बनवतात ते. आणि इकडं मी दूध खालच्या गॅसवरती तापायला ठेवलेलं आहे आणि उपवास असल्यामुळे मी शेंगदाण्याचा एक लाडू एन्जॉय करते. तर इकडे मी श्लोकला मॅगी बनवून देते. कशी टेस्ट आहे माहीत नाही, पहिल्यांदाच ट्राय करते कोरियन मॅगी. तर इकडं आमच्या गावाकडच्या शेंगा आहेत, ती आमच्या शेतातल्या शेंगा टेस्टला खूप छान आहेत. शेंगा, शेवग्याच्या शेंगा. तर इकडे मी चपातीचे तुकडे बनवत आहे. त्यासाठी सामान कट करून घेते. आमच्या घरात सगळ्यांना चपातीचे तुकडे खूप आवडतात. तर म्हणजे सामान पण कट करून झालेलं आहे. तोपर्यंत आत्याने कणिक मळायला घेतली. तर त्यांची कणिक मळती आहे. तोपर्यंत पटकन भाजीला मी फोडणी टाकून घेतली. भाजीला फोडणी टाकली आणि बघते तर शेंगदाण्याचं माझं कूटच संपलेलं आहे. तर इकडे मी मिक्सरवरती शेंगदाण्याचं कूट बनवून घेते. शेंगदाणे कालच भाजून ठेवले होते, पण शेंगदाण्याचं कूट बनवायचं राहून गेलं म्हणून मी इकडं पटकन शेंगदाण्याचं कूट बनवून घेते. असे शेंगदाणे भाजून ठेवल्यानंतर पटकन हातात येतात गडबडीच्या टायमिंगला. तर इकडं माझी भाजी तयार झालेली आहे आणि मी इकडं शरबत बनवायला घेतलेलं आहे. तर तुमच्याकडे अजूनही शरबत घेतात का पावसाळ्यामध्ये? आमच्याकडे तर आहे चालू अधूनमधून शरबत. तर मी शरबतची नवीन ट्रिक काढलेली आहे. मी शरबत मिक्सरमध्ये बनवत आहे आणि खरंच मी ट्राय करून बघितलं. खरंच टेस्टला खूप छान लागते मिक्सरमधलं शरबत. जे पटकन ही गडबडीच्या वेळेस आपण मिक्सरमध्ये बनवू शकतात. तर खूप छान आणि सगळ्यांना अशी टेस्ट आवडली होती मिक्सरमध्ये शरबत बनवलेली. इकडे आमचा स्वयंपाक झालेला आहे. तर आत्या मामांसाठी पोळी भिजत घालत आहेत. तिकडे मी पटकन गरमागरम तुकडे बनवून घेते. आत्ता आमची जेवणाची वेळ झालेली आहे. तर तुकडे मी शेवटीच बनवायला ठेवले होते कारण गरमच छान लागतात. तर तुकडे पण बनवून झालेले आहेत. इकडे मी देवांसाठी नैवेद्य पण तयार केलेला आहे. तर चपाती, तिळाची पोळी, तूप, शेवग्याची शेंग आणि तुकडे जे आहे ते देवाला दाखवते. तर इकडून जरा श्लोककडून कॅमेऱ्याचा अँगल जरा बिघडलेला आहे. तर बघा मस्त देवाला नैवेद्य दाखवला आणि आता मी जेवण वगैरे करून घेतलेले आहेत. आणि तारक मेहताचा भाग लागणार नाही असं होऊ शकत नाही. आमच्या घरी रोज तारक मेहताचा भाग लागतो. श्लोकला आणि मला तारक मेहता बघायला खूप आवडतं. श्लोकनंच मला पण सवय लागलेली आहे तारक मेहताची आणि खरंच खूप छान एपिसोड असतात तारक मेहताचे आणि जुने एपिसोड छान आहेत. तर इकडं माझं तारक मेहता बघत बघत काम कधी झालं हे सुद्धा कळलं नाही. तर सगळं माझं काम आवरून झालेलं आहे. तर इकडं श्लोकला मी इस्त्रीचे कपडे टाकायला देते. तर आमच्याकडे पाऊस चालू आहे, बंद नाही. तर हे कालचे कपडे आहेत, अजून सुकलेले नाही आहेत. तर बघा आत्तासुद्धा बाहेर पाऊस चालू आहे. हे आजचे कपडे आहेत. खूप असा पाऊस म्हणजे रोज येतो. तर झिमझिम चालू आहे. श्लोकला मला पटकन जाऊन ये सायकलवरती. तर बघा श्लोक चाललेला आहे. श्लोक नकोच म्हणत होता, त्याला मी पाठवलं होतं. तर रिमझिम चालू आहे पावसाची. तर इकडं दुपारी निवांत मी किचनमध्ये पेपर कटिंग करून घेतली. ब्लाऊज शिवायच्या अगोदर मी पेपर कटिंग करतेच कारण ब्लाऊजचे आकार वगैरे छान येतात असतं, म्हणजे माझं आहे तशी सवय. तिकडं मी किचनमध्ये बसलेले आहेत कारण आज रविवार असल्यामुळे निवांत आराम चालू आहे. त्याच्यामुळं मग इकडं मी किचनमध्ये आलेले आहे. ते रूममध्ये श्लोकचे पप्पा आराम करतात म्हणून इकडं किचनमध्ये पेपर कटिंग चालू आहे. पेपर कटिंग झाली आता. मस्त ब्लाऊज आणि अस्तर पण कट करून घेतलं. आणि इकडे बघा किती झाडाला मस्त असे फुलं आलेले आहेत. सगळ्या झाडांना खूप छान असे फुलं आलेले आहेत. तर इकडं आत्यांचं आमच्या दळण करायला चालू आहे. ज्वारीचं पीठ संपलेलं होतं
तर इकडं आत्या दळण करत आहेत मिसळीचं पीठ ज्वारीचं. आता हे बाहेरचं मस्त वातावरण बघून आता मस्त असं चहा ठेवते. मस्त विलायची अद्रक टाकून असा मस्त असा चहा बनवते. आणि बाहेरचं वातावरण बघताच चहाचा आनंद अजून दुप्पट वाढतो. मस्त बाहेर पाऊस चालू आहे आणि आतमध्ये मस्त असा गरमागरम कडक चहा झाला. मी दूध तापवायला ठेवते. दूध डबल तापवलं तर साय पण चांगली येते. आम्ही तूप घरीच बनवतात त्याच्यामुळे दूध डबल तापवते म्हणजे साय चांगली येईल. शेंगदाणे भाजायचे थोडेसे भाजले होते, अजून थोडेसे भाजते. लाडू वगैरे संपलेले आहेत. शेंगदाण्याचं कूट. आता लाडू काही बनवत नाही, तो फिरवायला आहे स्वयंपाकाला सुद्धा. तर इकडं बघा मी देवाला संध्याकाळची दिवाबत्ती पण करून घेतली. तर दिवाबत्ती झाली की लगेच इकडं संध्याकाळच्या स्वयंपाकाची तयारी करायला घेतलेली आहे. माझा तर उपवास असतो, ते बाकीच्यांसाठी मी तर अंड्याची भाजी बनवत आहे. तर अजून पाऊस चालू झालेला आहे. तर इकडं श्लोक मला मदत करत आहे. मस्त मला अंड्याशी सोलून देतो. मी इकडं भाजीची फोडणी टाकलेली आहे, म्हणजे भाजी पण तयार झालेली आहे. मस्तपैकी अंड्याची भाजी. तर इकडून त्यानं रबड्याने केळी घेऊन आलेला आहे, पप्पाने आणलेले आहेत श्लोकच्या. तर बघा इकडं मस्त असं जेवण तयार आहे. गरमागरम भाकरी आणि अंड्याचा रस्सा. तर इडलीचा पिझ्झा बॅटर मिक्सरवरती काढत आहे. सकाळी नाश्त्याला बनवायची आहे मला इडली. माझं किचन वगैरे आवरून झालेलं आहे. बाकीच्या सगळ्यांची जेवण पण झालेले आहेत. तर उद्याच्या डब्याची तयारी करण्यासाठी इकडे मी मेथीची भाजी सकाळी डब्याला देणार आहे. ती स्वच्छ धुवून ठेवली म्हणजे घाई गडबडीत सकाळी पटकन भाजी फोडणी टाकता येते. आणि आता रबडी आणलेली आहे. तर मस्त आता आम्ही सगळेजण रबडी एन्जॉय करतात. आत्या, मी, श्लोक. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.